वारीची वाट सोपी पाय वाट, क्षणोक्षणी विठूचे स्मरण दाट। नाशिक शहरातील सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। गेल्या 13 वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट हा अनोखा उपक्रम राबवत आहेत आणि यातून दरवर्षी एका नवीन विषयावर समाज प्रबोधन सुद्धा केले जाते। यंदा सायबर क्राईम विषयी संपूर्ण जनजागृती केली जाते। शेकडो सायकलिस्ट वारी ही गाजत आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय, सायकलिस्ट वारी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीनंतर आता नाशिकमधून सायकल वारी निघाली आहे। नाशिकच्या सायकल असोसिएशनच्या वतीनं 13 वर्षापासून ही सायकल रॅली काढण्यात येते। ही सायकल रॅली पंढरपूरच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेकडो सायकलिस्ट हे पंढरीनाथाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। सामाजिक संदेश देत आणि पर्यावरणपूरक अशी असलेले ही सगळे सायकलिस्ट शरीरासाठी किती आरोग्यदायक आहेत अशा पद्धतीचं सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हे सगळे सायकलिस्ट आता नाशिकहून निघालेले आहेत। 3 ते 4 दिवस या सायकलिस्टला पंढरपूरला जाण्यासाठी लागणार आहेत। त्यात विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात घडत आहे। याबाबत जनजागृती जी आहे ती करण्यात येते आहे। खरं तर या वर्षी एक अनोखा संदेश घेऊन हे सगळे सायकलिस्ट हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात। इथून सिन्नर मार्गे नगरला जाणार आणि नगर नंतर पहिला मुक्काम आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या नगरवरून सकाळी निघून मग आपण सरळ पंढरपूरला जाणार। सायकल असोसिएशनच्या वतीनं ही 13 वर्षापासून ही पंढरी वारी जी सायकलिस्ट करून काढण्यात येते आणि यामध्ये शेकडो सायकलिस्ट जे आहेत ते सहभागी होतात। कॅमेरा पर्सन सोनू बेडेसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक।